नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. SC अबकड वर्गीकरण काय आहे? मातंग समाज बांधव का उतरलेत रस्त्यावर? प्राध्यापक भराडे यांचे 11 दिवसापासून आमरण उपोषण सुरू. हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे. अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये मातंग समाज रस्त्यावर उतरला आहे. अनुसूचित जातीचे अबकड वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी प्राध्यापक रामचंद्र भराडे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून उपोषणाचा आज 11वा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याने मात्र मातंग समाज आता रस्त्यावर उतरत असताना दिसत आहे. 2 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात विविध 4 ठिकाणी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. आज नरसी नायगाव चौकातील महामार्गावर मातंग समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे. हे आंदोलन नरसी नायगाव येथील मुख्य चौकात करण्यात आलं. तेलंगणाकडे जाणारी मुख्य वाहतूक मातंग समाज बांधवांच्या वतीने 1 तास ठप्प करण्यात आले होते. तब्बल 1 तास हा महामार्ग ठप्प झाला होता. अनुसूचित जातीचे वर्गीकरण तात्काळ करावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे. तर पाहूयात सविस्तर वृत्त काय म्हणालेत मातंग बांधव आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर. सहकार्यानं एकत्रित येऊन या ठिकाणी आम्ही रस्ता रोकोचं आयोजन केलेलं होतं. त्याचं कारण असं की लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक प्राध्यापक रामचंद्रजी भराडे हे गेल्या 11-12 दिवसापासून माननीय जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास बसलेले आहे. त्यांचा समाजाप्रती असणारा त्याग आणि समर्पण ही भावना आणि समाजहिताचा जो कार्य आहे ते कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. ते कार्य पूर्णत्वास जावो आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी रास्ता रोकोचं आयोजन केलेलं होतं. त्यास भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळाला. त्याचबरोबर या रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आम्हाला हेच सांगायचं आहे की आमच्या नेत्याला जर काही बरे वाईट झाले तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. या 1-2 दिवसामध्ये सरकारने जर ह्या उपोषणाची दखल घेतली नाही तर याचे प्रतिसाद सबंध महाराष्ट्रभर तीव्र आणि द्वेषाने उमटतील. याची नोंद प्रशासनाने आणि सरकारने घ्यावी. प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट नांदेड. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.